नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण कथा सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या सत्यकथा ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सासू सुनेचं नातं म्हणजे घरात रोज दिसणारं पण सांभाळायला खूप अवघड असलेलं नातं. 2 पिढ्यांमधला फरक, विचारांची तफावत, अपेक्षा आणि अनुभव यामुळे घरात मतभेद होणं साहजिकच असतं. पण जेव्हा घरात मोकळेपणाचं बोलणं बंद होतं, गैरसमज वाढतात आणि संशय मनात घर करतो, तेव्हा तेच मतभेद हळूहळू मोठ्या भांडणाचं रूप घेतात. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात घडलेली घटना अशाच एक घरातील तणावाची, संशयाची आणि चुकीच्या निर्णयाची भयंकर परिणती आहे. हदगाव हे नांदेड जिल्ह्यातलं एक लहानसं शहर. इथे बहुतेक लोक एकमेकांना ओळखतात. कुणाचं काय चाललंय, कुणाच्या घरात काय घडलंय हे पटकन चर्चेत येतं. याच हदगावमधील गौतम नगर भागात कमलाबाई क्षीरसागर राहत होत्या. वय 54. त्या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी करीत होत्या. साधं राहणं, वेळेवर ऑफिसला जाणं, दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं अशीच त्यांची ओळख होती. सरकारी नोकरी असल्यामुळे घर चालायचं, पण आयुष्यात समाधान मात्र नव्हतं. कमलाबाईंना एकुलता एक मुलगा होता, पण त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं, नंतर समजावण्याचा प्रयत्न केला, उपचारही सुरू झाले, पण सवय एवढी बळावली होती की शेवटी त्याचं लिव्हर पूर्णपणे खराब झालं. उपचार सुरू असतानाच 2 महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर कमलाबाई पूर्णपणे खचून गेल्या. घरात आता फक्त त्या आणि त्यांची सून सुनीता क्षीरसागर एवढेच उरले होते. सुनीता वयाने 35 वर्षाची होती. लग्नाला काही वर्ष झाली होती. नवरा जिवंत असतानाच तिच्या वागण्यात बदल जाणवू लागले होते. परमेश्वर वानखडे नावाच्या एका तरुणासोबत तिचा संबंध असल्याची कुजबूज आधीपासूनच सुरू होती. परमेश्वर वयाने फक्त 26 वर्षाचा होता, म्हणजे सुनीतापेक्षा तब्बल 8 वर्षांनी लहान. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनीता आणि परमेश्वर यांच्यातील जवळीक आणखी वाढली. सुनीता वारंवार फोनवर बोलायची. कधी बाहेर जाईल, कधी उशिरा घरी येईल. घरात लक्ष कमी राहू लागलं. हे सगळं कमलाबाईच्या लक्षात येत होतं. सुरुवातीला त्याने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पती गेल्यानंतर तिने सावरावं, घराकडे लक्ष द्यावं, लोक काय बोलतील याचाही विचार करावा असं त्या सांगत होत्या. पण सुनीताला हे सगळं सहन होत नव्हतं. सासू वारंवार टोमणे मारते, अडवते असं तिला वाटू लागलं. हळूहळू सासू सुनेमध्ये वाद वाढत गेले. घरात वातावरण तणावाचं झालं. कमलाबाईच्या मनात संशय वाढत गेला, तर सुनीताच्या मनात राग आणि चिडचिड साचत गेली. तिला वाटू लागलं की सासूच तिच्या आयुष्यात अडथळा ठरत आहे. परमेश्वर सोबतचं नातं टिकवायचं असेल तर काही टोकाचं पाऊल उचलावंच लागेल, असा विचार तिच्या मनात घर करू लागला. या सगळ्यावर सुनीता आणि परमेश्वर यांच्यात चर्चा झाली. सुनीताला फक्त बोलणं होतं, पण हळूहळू ते बोलणं गंभीर होत गेलं. शेवटी दोघांनी मिळून एक भयानक निर्णय घेतला. हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. तो विचार करून, परिणाम माहिती असूनही घेतलेला होता. 10 जानेवारीची रात्र. घरात शांतता होती. कमलाबाई रोजच्या सवयीप्रमाणे आपल्या खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास सुनीता आणि परमेश्वर दबक्या पावलांनी खोलीत गेले. झोपेत असलेल्या कमलाबाईंना काही कळायच्या आत स्कार्फने त्यांचा गळा आवळण्यात आला. काही मिनिटातच त्यांचा श्वास थांबला. एक आई, एक सासू आणि एक सरकारी कर्मचारी, अशा तिघींचं आयुष्य एका क्षणात संपलं. घटनेनंतर सुनीता पूर्णपणे घाबरली होती. आता पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न होता. तिने आपल्या भावाला अमोल झटकरे याला फोन करून घरी बोलावलं. अमोलला सगळी हकीकत सांगितली. अमोलने या गुन्ह्यात साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याने अक्षय कदम या नातेवाईकाला सोबत घेतलं. तिघांनी मिळून कमलाबाईचा मृतदेह पोत्यात भरला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो मृतदेह वाळकी फाटा येथील कोरड्या नदीत नेऊन फेकून दिला. त्यांना वाटलं आता सगळं संपलं. पण 13 जानेवारी रोजी कमलाबाई घरी न दिसल्यामुळे त्यांच्या नातवाने हदगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. काही वेळातच कोरड्या नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तपास सुरू झाला. मृतदेहाची ओळख पटली. जखमांच्या खुणा पाहता हा अपघात नसून घातपात असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. मोबाईल लोकेशन तपासण्यात आलं. सुनीता परमेश्वर आणि अमोल यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. तब्बल 13 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं. चौकाचे सगळं उघड झाले. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सासूचा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. सुनीता क्षीरसागर परमेश्वर वानखेडे, अमोल झटकरे आणि अक्षय कदम या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना 28 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना एकच गोष्ट सांगते, घरात वेळेवर संवाद झाला नाही, संशय वाढत गेला आणि चुकीचे निर्णय घेतले गेले तर त्याचा शेवट फार भयानक होऊ शकतो. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक आयुष्य कायमची उद्ध्वस्त होतात. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.